सो हे गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. गुड आफ्टरनून. ब्लॉग सकाळी 11 ला येतोय ना, तो गुड मॉर्निंग. तू जेव्हा बनवतो तेव्हाच बोलायचं. तू ब्लॉग कधी पण टाक. लोक जेव्हा बघतात तेव्हा त्यांना आपण विश करतो ना, पब्लिक. आपण आपल्या रात्री पण बघतो कधी. हा ते पण आपला ब्लॉग तर मॉर्निंगला जातो ना, सकाळी 11 वाजता. नाही, पण तू जेव्हा बनवतो तेव्हाच करायचं. कधी तू माझं ऐकत नाही. चला, ऍज पर आपल्याला पब्लिकने आपल्याला कमेंट्स दिले, सजेशन दिले, तर त्याच्यानुसार आपण चालू. सो गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता आम्ही आहे कळसुबाई अभयारण्यामध्ये आहे. आम्ही आता जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं की आम्ही धबधब्याखाली फ्रेश व्हायला गेलो होतो. फ्रेश वगैरे झालो, तयारी वगैरे केली आणि आता आम्ही इकडे निघतोय पुढे. हा जो रोड आहे ना, हा म्हणजे इथे मोबाईलला आहे ना नेटवर्क नाहीये, वोडाफोनला नेटवर्क नाहीये, जिओला पण नेटवर्क नाहीये, जिओ 5G ला नेटवर्क आहे. माझ्या वोडाफोनला नाहीये, माझ्याकडे पण जिओ, पण माझ्याकडे जिओला नाही नेटवर्क, नो सर्व्हिस म्हणून येते तिकडे. एक मिनिट. हा, तर आता मी मॅप मध्ये जस्ट चेक केलं आम्ही कुठे आता आणि हा रोड कुठपर्यंत जातोय. तो खूप लांब पर्यंत हा रोड जातोय, म्हणजे डोंगरा बिंगराला जंगलातला. हा, शिखर ना तिथे पूर्ण आउटसाइड असं बाहेर काढतोय तिकडनं. पण आम्ही विचारलं एकाला की इथे 4 किलोमीटर वरती एक वॉटरफॉल आहे, तर आपण तो वॉटरफॉल करूया फायनल आणि त्यानंतर आपण युटर्न मारून परत रिटर्न जाऊया. बाहेर रस्त्यांची हालत बघा या रोडची कशी, म्हणजे रस्ता नाहीये, हा खड्डे आणि खड्ड्यांमधून आपल्याला चालवायचं आहे. ह्याला रस्ता बोलता येणार नाही आपल्याला. आणि गाडी तुम्ही बघू शकता, हे बघा स्टेअरिंग माझं बघा, तुम्हाला स्टेअरिंग बघून माझी हालत कळत असेल की गाडी कशी चालते. खड्ड्यांमधून रस्ता शोधून तुम्हाला जायचं आहे गाडी घेऊन. गाईज, आम्ही या ठिकाणी आलेलो, तर आम्ही असं विचारत आलो, तर ती सगळे लोक बोलतात की पुढे धबधबा आहेत. असं नाही की नाही, पण आहे, पण खूपच. आम्ही जेवढा आतमध्ये येतो ना तिथपर्यंत आम्हाला एकच तो धबधबा भेटला आणि तो पण तुम्ही बघितला, एवढा छोटा धबधबा नाही, त्याला झरा बोलतात. पण असा मोठा धबधबा आम्हाला तर कुठे भेटला नाही आहे. तर आम्ही असं ठरवलंय की पुढे जाण्यापेक्षा, टाइम वेस्ट होण्यापेक्षा आपण डायरेक्ट नानी वॉटरफॉलला जाऊया. तर आता आम्ही डायरेक्ट रिटर्न घेतला आणि डायरेक्ट नानी वॉटरफॉलला जातोय. आणि आपल्याकडे टाइमची कमतरता आहे. आता वाजले आहेत 1:45 आणि आपल्याला लवकर आवरून 1-2 पॉईंट अजून करून आपल्याला बरं वरतीच्या प्रवासाला पण लागायचं आणि जेवायचं पण आहे. सो आपण बेटर लक नेक्स्ट टाइम, परत कधीतरी जास्त टाइम काढून इकडे काय यायचं. मग जास्त टाइम काढला तर आपण कुठेतरी अजून जाऊ, दुसरीकडे लांब जाऊ. गाईज, एक लोचा झालाय. इथून आम्ही बाहेर पडलेलो की खूप आतमध्ये आहे, कोण एवढं जाणार करून आम्ही बाहेर आलो आणि सरळ गेलो. तिकडच्या लोकांना आम्ही विचारलं की नानी वॉटरफॉल कुठे. ती लोक बोलले की इकडनं सरळ जावं, जो वर रोड जातोय तो तोच आहे आणि तो रोड आहे तो हा. तर आम्ही पसावलोय बाहेर येऊन, कारण आतमध्ये कोण बोललं नाही की आतमध्ये नानी वॉटरफॉल आहे. हा, ऍक्च्युली इकडे लावलेत बोर्ड बाहेर, पण आम्ही कन्फ्युज झालो की एवढे सगळे वॉटरफॉल एकाच ठिकाणी कसे असणार. तर आता आम्ही मॅपमध्ये चेक केलं की संदन व्हॅली, नानी वॉटरफॉल, काय रिव्हर्स फॉल, टेंट कॅम्पिंग, रतनगड सगळं एकाच ठिकाणी आहे तिकडे. हा, आणि खूप आतमध्ये, आणि तिकडचे रस्ते तर तुम्ही बघितलेच आहेत. तर आता आमचा प्लॅन आहे की इगतपुरीला 2-3 स्पॉट आहेत ते फिरायचे, नाही तर खाऊन वगैरे परतीच्या प्रवासात. तो स्टेट येऊन. तर आता आपण चाललोय रिटर्न बाहेर. सध्या आम्ही लोकेशन टाकलंय, मॅकडॉनल्डचं लोकेशन टाकलंय, कारण की भूक तर सध्या थोडीफार भूक लागली आहे आता. पण आता खायचं काय. मग आता विचार केला की आता एवढं आपण गरमीमधनं फिरतोय, सकाळी पण मॅगी खाऊन आणि वडापाव वगैरे खाऊनच आपलं काम चाललंय. तर जरा जेवूया, जरा चांगल्या ठिकाणी जेवूया, जरा हायजेनिक म्हणजे इन द सेन्स चांगलं जेवूया जरा, जशी आपल्याला असतं बाहेर आल्यावरती. तर आपण मॅगडीलाच खाऊया जरा. तर मॅगडीचं लोकेशन टाकलंय 56 मिनिटं इगतपुरीमध्ये मॅगडी. आता इकडनं डायरेक्ट जवळचं नियरेस्ट, तर 1 तास दाखवते अजून मॅगडीला. तर आता आपण इकडनं बाहेर चाललोय. भाई, बाहेर पडताना पण तिकडे झाली आमची लफडी म्हणजे काय की तिकडनं आम्ही आमच्या पुढे 4-5 गाड्या चालल्या होत्या. लोकेशन टाकलं, लोकेशनमध्ये मॅप पण तोच रोड दाखवत होता आणि त्या गाड्यांच्या मागे आम्ही आलो. तर तिकडनं ते कोणते होतं, पोलिसांचे कपडे घालून असतात, ते पोलीसवाले नव्हते, पण ते असतात ना होमगार्ड टाईप, ते लोक. तुम्ही इकडनं आले, हा 1 वे. अरे 1 वे मग काय फक्त आमच्यासाठी थोडी असतो ना 1 वे. 1 वे म्हणजे सगळ्यांसाठी 1 वे ना भाई. त्यांनी बोर्ड पण लावलेला की हा 1 वे असा बोर्ड लावा ना. आणि भाई मस्त पैकी तिथे बसून ना मॅगी बिगी खात बसले. अरे तुमचं काम आहे, जर लोकांना सांगा ना तुम्ही की हा 1 वे इकडनं यायचं नाही, तुम्ही तिथे बसून राहता, मॅगी बिगी खाता, मस्त एन्जॉय करताय आणि ट्रॅफिक झाली की जेव्हा उठून येणार तिकडनं भाई. मग काय आम्ही पण कसलं ऐकतोय, आम्ही टाकली तिकडनं गाडी, आम्ही पण नाही मागे घेणार. नाही, तुम्ही शेअर तर आम्ही 1.25 शेअर.
भाई नाही येणार मागे. आम्ही पण त्याच रोडने जिकडनं आलेलो बघा, त्याच रोडने आम्ही परत रिटर्न चाललोय. आम्ही पण वन वे तर वन वे भाई, आम्ही नाही ऐकणार. आम्ही पण चाललो त्याच रोडने. हा सगळ्या गाड्या चालल्या होत्या तिकडनं. बोलतो तुम्ही राखली, तुमच्यामुळे ट्रॅफिक झाली. यार त्याच्या यायला देईल एक झापडा, कोणी पण असशील तू समोर जा. जस्ट चाललो होतो, जाताना आम्हाला दिसलं नाही पण आता येताना दिसलं. मस्त वाटतंय ना, एकदम पाणी पडतंय असं एकदम सुसाट स्पीड मध्ये. हाय बघा कसं आहे, कडक आहे ना. जाताना ना हा जो फेस दिसतोय ना, आणि माझा बोट कुठे गेला, हा जो फेस दिसतोय ना हा दिसत होता, पण हे असं पाणी पडतंय ते दिसलं नाही, आता दिसलं. तर आता आपण मॅगडीला, स्टारबक्सला नका बघू, इथे बाजूला मॅगडी आहे, दिसतं MDM. आपण आता मॅगडीला थोडा वेळ थांबलोय जेवायसाठी. टाईम झाला आहे 4:15 आणि आम्ही टोल नाक्यावरनं निघालो. तर तिकडे आम्ही एक वडापाव घेतले होते खायला, कारण की तिकडचा वडापाव ना खूप मस्त असतो, घोटी टोल नाक्याच्या इकडचा. आम्ही लास्ट टाइम खाल्लो होतो ना, आम्हाला एवढा आवडला होता ना की आम्ही अजून एक आता घेतलं, सगळ्यांनी खाल्ला. जस्ट आता गाडीत बसून खाल्ला. आता आम्ही चाललोय, आता मॅगडीमध्ये आम्ही थोडं लंच करायला चाललोय. आता लंच करूया आणि मग इकडनं बघूया काय करायचा प्लॅन आता, कारण की लंच करेपर्यंत मला वाटतं 4:15 झालेत ना, 5 सव्वा 5 होतील आपल्याला इथे. भेटूया थोड्या वेळामध्ये जेवण बिवून वगैरे. अजून बाकी आहेत अजून बर्गर बाकी असते ना तुमचे भाई, भरपूर काय बाकी. आम्ही इकडे जस्ट वेट. हे आम्ही सगळे एकत्र गोळा केलेत, हे जेवायला मागवले इथे. आणि तुम्ही बघू शकता एवढ्या ऑर्डर्स जमा झाल्यात आतापर्यंत. आणि तिच्या हातात 2 आहेत, तिच्या हातात 1 आहे, आणि बोलतात अजून बाकी आहे. हे बघा यायचं, ती लोक येऊन कंटाळले, ती लोक असे मॅच करून कंटाळले की एवढं बाकी एवढं बाकी एवढं बाकी, हे बघा एवढं बाकी. अजून तरी पण 3-4 ऑर्डर बाकी. आणि एवढं बघा तेवढं काय काय मागवलंय, हे बघा. अभिने कधी ट्रेन बघितलीच नाहीये ना अभि? हा बोल. बघा बघा कसं पळतोय. ना बघायला. तर भाई आपण आता बॅक टू होम निघालोय. टाइम झालाय 6:30. 4:15 वाजता आपण मॅगडीला गेलो होतो आणि बरोबर 6:15 वाजता 2 तासानंतर आपण तिकडनं निघालो. का थोडा वेळ आपण तिथे मॅगडीमध्ये आपण जाऊन वडापाव खाल्ला. बाहेरना वडापाव नेला होता तो आपण खाऊन घेतला. त्यानंतर मॅगडीमध्ये ऑर्डर द्यायला एवढा वेळ गेला आणि बाकी सगळ्या गोष्टी फ्रेश व्हायला, आणि गाडी पण थोडी साफसफाई करून घेतली. बघा दिसते का, माती नाही, थोडी साफसफाई करून घेतली. तर त्यामुळे थोडा वेळ गेला आणि जरा तिथे जरा असं फिरलो राऊंड मारला, जरा फ्रेश झालो एकदम 2 तास. आणि मग गाडी आता काढली घराकडे. तर आपल्या घरी जायला 2.5 तास दाखवतोय. ड्रायव्हिंग सीट सध्या चेंज, जस्ट फॉर अ चेंज. तेजस भाई इज ऑन ड्रायव्हिंग. आणि सध्या आपण आता कसारा घाटामध्ये. घाटाच्या टाइमला ओव्हरटेक नसतं करायचं घाटामध्ये, वळण नसतं तेव्हा. हा वळणामध्ये ओव्हरटेक नाही करायचं. हा बरोबर आहे, ऍज पर तिचं नॉलेज मला. हा ऍज पर तिचं नॉलेज बरोबर आहे. आवडलं आपल्याला नॉलेज ठेवलं थोडंसं बिग बॉसच्या घराच्या बाहेरचं. बट हा म्हणजे घाटामध्ये कधी पण ओव्हरटेक करायचा नाही. हा कारण की तुझी सीट आहे, इथे बसणाऱ्याचं तोंड जास्तच असतं, म्हणजे तुझं वाजायचं. तर घाटामध्ये ओव्हरटेक करायचा नसतो. बट आपण जो कसारा घाट उतरतोय ना, हा 1 वे घाट आहे. म्हणजे इथे उतरणारे वेगळ्या घाट आहे आणि चढणारा वेगळा घाट आहे. तर इकडनं समोरना गाड्या येणाऱ्यांचं काही टेन्शन नाही, तर आपण ओव्हरटेक करू शकतो. कारण की समोरना कोण येणारच नाही, तर जे आहे ते जाणारच गाड्या आहेत त्यांनाच ओव्हरटेक करायचं आपल्याला. बट पॉइंट एक्सेप्टेड. गाडी चालवतोय कोण, नॉलेज कोणाला? तुला असं वाटत नाही तू जरा ओव्हरटेकिंग करते भाई? हेच रिझन आहे घाटात ओव्हर ऍक्टिंग काय बोलतोय, ओव्हरटेक न करायचं. ट्रक पूर्ण खाली गेलाय.
असं वाटतं 2 डोळे आणि 1 नाक आलंय ना. तर गाईस आता आपण शहापूरच्या पुढे आलोय. टोल नाक्याला थोड्याच वेळामध्ये पोहोचू आणि अंधार पण पडत आला. आता पडलाच आहे. म्हणजे आता तुम्हाला ह्या कॅमेरामध्ये जो दिसतोय ना तो जरा ब्राईटनेस मोबाईल कसा आयएसओ वगैरे सगळं ऍडजस्ट करून तुम्हाला दाखवतोय. हा ऍक्च्युली ब्राईटनेस ब्राईट दिसतोय तुम्हाला, म्हणजे एवढं ब्राईट नाहीये. ऍक्च्युअल मध्ये अंधार पडलाय बाहेर. आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघितल्यावर कळतंय खरं की अंधार आहे बाहेर. थोडी मुंबई साईडला आता आपण जसं जसं चाललोय ना तशी थोडी ट्रॅफिक थोडी वाढत चालली आता. आणि ट्रकची ट्रॅफिक जरा जास्त होत चालली, कारण की मे बी हा ट्रकचा निघायचा टायमिंग आहे. सगळ्या ट्रक्सवाल्यांना हीच परमिशन दिली ना निघायला. टायमिंग हा 7च्या नंतर निघा वगैरे असं काहीतरी आहे त्यांचं. ते आता सगळे निघायला लागले. तर आता आपल्याला ट्रॅफिक वाढलेली दिसते थोडी ट्रकची. पण तरी पण या ट्रॅफिक मध्ये पण आपल्याला 1.5 तास सांगतोय, म्हणजे ओके टायमिंग आहे हा. तर आपण पोहोचूया लवकर फटाफट. तोपर्यंत बघूया काय रस्त्यामध्ये अजून भेटतंय का. गाईज पेट्रोल टाइम. पेट्रोल आपलं कमी झालंय. आता ड्रायव्हरचं झालंय परत एकदा आदान प्रदान. तेजस आलाय पॅसेंजर साईडला, मी गेलोय ड्रायव्हर साईडला. काय माहिती आहे का प्रॉब्लेम झालाय. हे आदान प्रदान आता आम्हाला करायला लागलं, कारण की त्याने पण घेतली असती गाडी आतापर्यंत बरोबर नेत होता. त्याने घेतली असती ठाण्यापर्यंत. पण प्रॉब्लेम आहे की आता गाडीला आहे ना आपल्या एक साईडची हेडलाईट आहे ना ती बंद आहे. तर गाडी चालवायला थोडा प्रॉब्लेम आहे आता नाईटच्या टायमाला. एक साईडची हेडलाईट बंद आहे ना, त्यामुळे विजिबिलिटी खूप जास्त कमी आपल्या गाडीची आत्ता या वेळेला. तर म्हणून मी घेतली गाडी हातामध्ये, कारण की मला अंदाज आहे गाडीचा विजिबिलिटीचा आणि आयडिया पण आहे कशी चालवायची ती अंधारामध्ये आता ह्याच्यामध्ये. कारण की ज्या हायवेला आहेत ना लाईट्स नाही आहेत. तर आता मी घेतो गाडी, फटाफट पोचूया. 7:35 झालेत. 9पर्यंत तरी टच होऊया आपण. जरासं पेट्रोल भरून घेतलं गाडीमध्ये, पेट्रोल कमी झालं होतं. कारण की पुढे जाऊन मग परत थांबणार इकडे तिकडे शोधणार, त्यापेक्षा आताच भरून घेतलेलं बरं सेफ्टीसाठी. हमारे नए नवेले दुल्हन जैसे रहते हैं, नए नवेले ड्राइवर. We began to feel the fire. ट्रॅफिक परत चालू झाली आहे. ट्रक्सवाले, त्यानंतर ही रस्त्यांची कामं जी तुम्हाला आता दिसतात ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला. हे बघा इकडे पण काम चालू आहे आणि इकडे पण काम चालू आहे. जर तुम्ही मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई हा जर ट्रॅव्हल तुम्ही करत असाल ना, आपल्या जुन्या म्हणजे काय एकच आहे मुंबई नाशिक हायवे त्यात ना, तर तुम्ही हे समजून घ्या की पडघा ते मुंबई एवढा जो डिस्टन्स आहे ना, पडघा ते मुंबई, तेवढ्या डिस्टन्स मध्ये यांनी ब्रिजची कामं यांची जी चालू आहे, ब्रिजची म्हणजे रस्ता रुंदीकरणाची जी कामं आहेत ना ही यांच्यामध्ये चालू आहेत. तर हा जो डिस्टन्स आहे ना पडघा ते मुंबई, हा क्रॉस करायला तुमचे भाई नाकीनं येणारे तुमचे घोडे खोलणार पूर्ण. आणि पडघा टोल नाक्याच्या पुढे जेव्हा आपण नाशिक साईडला जातो ना, किंवा नाशिकवरून आपण पडघा टोल नाक्यापर्यंत येतो ना, हे डिस्टन्स तुमचं एकदम फास्ट एकदम पार होईल. कारण की तिथे रस्त्याची कामं अजून चालू झालेली नाहीयेत. फायनली पोहोचलो आपल्या ठाण्यामध्ये. फायनली आपली 1 दिवसाची ट्रिप होती आणि जी सक्सेसफुली आपली पार पडली एकदम. म्हणजे आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं आम्ही या ट्रिपला. म्हणजे जसं एक्सपेक्टेड होतं ना तसंच आम्ही एन्जॉय केलं आणि मला वाटतं त्यापेक्षा जास्त पण आम्ही एन्जॉय केलं. आणि ही ट्रिप सक्सेसफुल अजून काय वाटतंय ना, या ट्रिपला एवढं एन्जॉय करून पण ना आम्ही थकलेलो नाहीये. म्हणजे आम्ही सगळेच अजून एकदम एनर्जेटिक आहे आणि टाइमात आम्ही एकदम घरी रिटर्न आलो. हे बघा 8:51 झालेत. मस्त प्लेस आहे भंडारदरा. आणि आतमध्ये जर तुम्ही म्हणजे भंडारदरा तुम्ही बाहेरच्या बाहेर फिरून येत असाल ना तर चुकीचं आहे. फक्त डॅमला नका राहू, डॅमच्या पुढे पण आतमध्ये खूप ते अभयारण्यामध्ये एकदा जावा आणि तिकडे फिरून या. भाई आतमध्ये केवढं मोठं अभयारण्य, केवढं मस्त सिनिक आहेत ना डोंगर. म्हणजे एवढं मोठं आहे ना ते. हे प्लॅन माझ्यामुळे सक्सेस झालंय. पण मी बोलते हा प्लॅन माझ्यामुळे का सक्सेसफुल झालाय, कारण मी हे लोकेशन चॉईस केलेले की आपण इथे जाऊ म्हणून ते गेलो. नाहीतर मग आपण गेलो असतो अजून विचार गेलो वगैरे असतो, नाहीतर आम्ही मुक्तेश्वरला गेलो असतो, नाहीतर लोणावळा माथेरान अशाच ठिकाणी गेलो असतो. थोड्याच वेळामध्ये आता आपण 3 नाक्याला पोहोचलोय. बस एक 5 मिनिटांमध्ये आपण आता घरी पोहोचतोय. पण आता इथेच एंड करूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, ब्लॉग मध्ये स्किप करून बघू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, ताकी तुम्हाला आमचे पुढचे येणारे ब्लॉग आहेत ते सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला आधीच भेटतील की आमचे ब्लॉग येणार आहेत ते. सायनिंग ऑफ फॉर टुडे. भेटूया लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम आणि जय हनुमान.